श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 6th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 17 पाहणार आहोत आणि त्यामधील क्वेश्चन नंबर 1, कॅरी आउट द फॉलोइंग डिव्हिजन्स. म्हणजे आपल्याला खाली काही डिव्हिजन्स दिलेले आहेत ते सॉल्व करायचे. आता मी लिहून घेतलेले आहे ते ॲज इट इज. त्यामधील फर्स्ट आहे 4.8 डिवायडेड बाय 2. आता आपले हे नंबर्स आहेत ते डेसिमल फ्रॅक्शनमध्ये दिलेले आहेत. ते फर्स्ट आपल्याला काही कॉमन फ्रॅक्शनमध्ये म्हणजे त्याचं कन्वर्ट करायचं आहे, नंतर डिव्हिजन करायचं आहे. ओके, आता हे बघा 4.8 म्हणजे आपण आता असं लिहू शकतो 48 डिवायडेड बाय 10. ओके, का तर आपल्याला हे आधीच्याही प्रॅक्टिस सेटमध्ये आपण बघितलं होतं की पॉईंट नंतर जेवढा नंबर आहे ओके तेवढंच 1 नंतर 0 येणार आहे. म्हणजे एक नंबर आहे त्यामुळे 1 नंतर एक 0 आलेला आहे. आणि डिवायडेड बाय 2 इथं काहीच नाही म्हणजे आपण 2/1 असं लिहू शकतो. ओके, म्हणजेच आता बघा 48 आणि आता आपल्याला हे सॉल्व करण्यासाठी आपल्याला इथं मल्टिप्लाय करायचं आहे. त्यासाठी हे काही रेसिप्रोकल आपल्याला द्यावा लागणार आहे याचा. म्हणजेच हा नंबर आहे ॲज इट इज येणार आहे 48/10 इंटू, म्हणजे हे दोन्ही नंबर्स इनवर्स होणार आहेत. म्हणजे डिनॉमिनेटरचा नंबर न्यूमॅरेटरला, न्यूमॅरेटरचा नंबर डिनॉमिनेटरला. म्हणजेच काय 1/2 होणार आहे. म्हणजेच हे काय 48 इंटू 1, हे वरचे नंबर्स असतात ते न्यूमॅरेटरला असतात आणि खालचे नंबर्स असतात ते काय डिनॉमिनेटरला. ओके, आता आपण बघा हे 2 किंवा 10 कोणत्याही नंबरनं मल्टिप्लाय करू शकतो. पण आपल्याला 2 मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे डिवाइड करायचं आहे वरच्या नंबरला. का तर 10 आहे आपल्याला नंतर आपल्याला काय फ्रॅक्शनमध्ये म्हणजे डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणून 2 1 2, 2 2 4. ओके, आणि 2 4 8. म्हणजेच ह्याचं काय आलेलं आहे 24/10. म्हणजेच आता ह्याचं डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे आपण काय करायचं आहे 1 नंतर एक 0 आहे म्हणजेच पॉईंट नंतर 1 नंबर आला पाहिजे. म्हणजेच काय 2.4 हे ह्याचं काय ॲन्सर आलेलं आहे. ओके, आता सेकंड बघा काय आहे 17.5 डिवायडेड बाय 5. आता ह्याचंही फर्स्ट आपण काय करूया तर कॉमन फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करूया. 175 इथं पॉईंट नंतर एक नंबर दिलेला आहे त्यामुळे 1 नंतर एक 0 आपल्याला द्यायचं आहे. आणि डिवायडेड बाय 5 इथंही काही नाही म्हणजे 1 असतं. ओके, आता बघा हे नंबर्स आहेत ते फर्स्ट आपण काय मल्टिप्लायमध्ये कन्वर्ट करूया. 175/10 इंटू, आता हे काय करायचं वरचा नंबर खाली खालचा नंबर वरती 1/5. आणि हे नंबर्स आहेत ते काय न्यूमॅरेटरला असणार आहेत आणि हे डिनॉमिनेटरला. म्हणजेच काय 175 इंटू 1/10 इंटू 5. आता बघा आपण 5 ह्या नंबरला डिवाइड करायचं आहे. म्हणजेच काय 5 1 5 आणि किती होणार आहे तर 5 3 15. ओके, 2 राहणार आहे नेक्स्टचा नंबर 5 म्हणजे 25 आणि 5 5 25. म्हणजेच काय आलेलं आहे 35/10. म्हणजेच काय आता 1 नंतर एक 0 आलेला आहे. तसंच आपल्याला इथंही काय करायचं आहे पॉईंट नंतर एक नंबर म्हणजेच 3.5 हे आपलं काय ॲन्सर आलेलं आहे. ओके, आता नेक्स्ट बघा काय आहे 20.6 डिवायडेड बाय 2. ह्याचंही आपण कॉमन फ्रॅक्शनमध्ये फर्स्ट कन्वर्जन करूया. म्हणजेच कसं होणार आहे 206 म्हणजे पॉईंट काढायचा आहे आणि खाली 1 नंतर आपल्याला एक नंबर आहे म्हणून एक 0 द्यायचं आहे. डिवायडेड बाय 2, आता इथं काहीच नसतं म्हणजेच काय 1 असतं. राईट, 2/1 झालेलं आहे. आता आपल्याला हे काय आता मल्टिप्लायमध्ये करायचं आहे. फर्स्ट नंबर आहे तो ॲज इट इज येणार आहे आणि सेकंड नंबर आहे तो इनवर्स होणार आहे. 2/1 आहे त्याचंच 1/2 होणार आहे. आता बघा वरचे नंबर आहेत ते वरती आपण घेऊ, न्यूमॅरेटरचं न्यूमॅरेटरला, डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटरला. ओके, आता 2 आपल्याला वरती काय डिवाइड करायचं आहे. म्हणजेच 2 1 2 झालं, 2 0 0 झालं आणि 2 3 6 झालं. म्हणजेच काय आलेलं आहे 103/10. म्हणजेच आता ह्याला आपण काय करूया आता वापस ते काय करायचं आहे तर डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं आहे.
1 नंतर 0 आहे म्हणजेच आपल्याला इथंही पॉईंट नंतर एक नंबर ठेवायचा आहे, म्हणजेच काय 10.3 हे आपलं काय आन्सर आलेलं आहे. नंतर नेक्स्ट बघा आता 32.5 डिवायडेड बाय 25. आता ह्याचंही फर्स्ट आपण कॉमन फ्रॅक्शनमध्ये कन्वर्जन करूया. 325 इथं पॉईंट नंतर 1 नंबर आलेला आहे, त्यामुळे 1 नंतर एक 0 द्यायचा आहे. डिवायडेड बाय 25 इथं काही नसतं म्हणजेच 1 असतं. ओके, आणि आता आपल्याला मल्टिप्लिकेशनमध्ये घ्यायचं आहे हे, राईट. म्हणजे आपल्याला काही इनवर्स नंबर करायचे ते 1/25. आता बघा वरचे नंबर आहेत ते वरती लिहूया आपण न्यूमरेटरला, आणि खालचे नंबर आहेत ते खाली लिहून घेऊया, राईट. आता बघा 25 ना आपल्याला ह्या नंबरला काय डिवाइड करायचं आहे. 25 1 जा 25, राईट. आणि 25 मधून 32 मधून 25 गेले किती राहणार आहेत बघा. आता 5 2 7 राहणार आहेत. आणि नेक्स्टचा नंबर काय 5 75, आणि 25 3 जा 75, म्हणजेच इथं काय आलेलं आहे 13/10. आणि ह्याचंच आता डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्जन करायचं आहे, म्हणजेच एक 0 आलेला आहे, म्हणजे पॉईंट नंतर एक नंबर, म्हणजेच 1.3 हे काय आपलं आन्सर आलेलं आहे. ओके, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 2. ए रोड इज 4 किलोमीटर 800 मीटर लॉन्ग. If trees are planted on both its sides at intervals of 9.6 meter, how many trees were planted? आता फर्स्ट हा क्वेश्चन काय आहे ते आपण समजून घेऊया. आता रोडचं म्हणजे लेंथ दिलेली आहे 4 किलोमीटर 800 मीटर, म्हणजेच आता समजा हा रोड आहे आपला. ओके, आता ह्याची लेंथ दिलेली आहे किती 4.800, राईट. आणि आपल्याला काय सांगायचं आहे तर इफ ट्रीज आर प्लांटेड ऑन बोथ द साइड्स, म्हणजे ह्या दोन्ही साईडला जर ट्रीज प्लांटेड केल्या आणि ॲट इंटरवल्स ऑफ 9.6 मीटर, म्हणजे ह्या ट्रीज जर अशा प्लांट केल्या समजा, तर ह्या दोन्हीमधलं अंतर किती आहे तर 9.6 मीटर आहे. ओके, आणि हाऊ मेनी ट्रीज वेअर प्लांटेड, मग दोन्ही साईडच्या मिळून किती प्लांट ट्रीज केलेले आहेत ते आपल्याला काय सांगायचं आहे. ओके, आता फर्स्ट बघा आपण काय करायचं आहे तर टोटल लेंथ ऑफ रोड लिहूया, आणि त्यानुसार मग आपण हे डिस्टन्स काढूया. ओके, म्हणजेच काय येणार आहे टोटल लेंथ ऑफ रोड किती आहे 4 किलोमीटर 800 मीटर 800 मीटर, म्हणजेच आपल्याला आता ह्याचं कन्वर्जन फर्स्ट मीटरमध्ये करावं लागणार आहे. आणि 4 किलोमीटर म्हणजेच काय होणार आहे 4000 होणार आहे, राईट. आणि प्लस 800 म्हणजेच किती झालं 4800 मीटर. ओके, कारण हे आपल्याला मीटरमध्ये दिलेलं आहे, त्यामुळे ह्याचं कन्वर्जनही आपण काय मीटरमध्ये केलेलं आहे. नेक्स्ट बघा आता आपल्याला काय करायचं आहे फर्स्ट वन साईडचे किती ट्रीज प्लांट केलेले आहेत ते आपण फर्स्ट काढू, आणि नंतर मग दोन्ही साईडचं काढू मग. ओके, म्हणजेच काय नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड ऑन वन साइड, म्हणजेच काय होणार आहे टोटल लेंथ ऑफ रोड अपॉन काय होणार आहे डिस्टन्स ऑफ 2 ट्रीज, ह्या दोन्ही मधलं डिस्टन्स आपल्याला दिलेलं आहे, म्हणजेच काय टोटल लेंथ ऑफ रोड, राईट, डिवायडेड बाय डिस्टन्स बिटवीन 2 ट्रीज. ओके, आणि टोटल लेंथ ऑफ रोड किती आहे तर 4800, राईट. आणि डिस्टन्स ऑफ 2 ट्रीज दिलेला आहे 9.6, राईट. आता बघा आपल्याला इथं पॉईंट जर घालवायचा असेल तर आपण काय करतो तर वरती आपल्याला एक 0 वाढवायचा असतो, राईट. म्हणजे आता आपण इथला पॉईंट आहे तो काढून टाकायचा आहे आणि वरती एक 0 वाढवायचा आहे, आणि इथं काय 96 येणार आहे. ओके, आता आपण ह्याला काही डिवाइड करूया. फर्स्ट बघा आपण कोणत्या ह्यानं डिवाइड करू शकतो, जसं आपल्याला सोपं पडेल त्या ह्यानं करू शकतो आपण.
आता 12च्या टेबलमध्ये 48 ही आहे, 96 ही आहे, राईट. म्हणजे 12 व 4 होणार आहे 48 आणि 12 व 8 96, राईट. म्हणजेच किती आलं आता हे 4000/8 आलेलं आहे डिवायडेड बाय 8. आणि 8 ना आता डायरेक्ट भाग जातो. 8 1 8 आणि 8 5 40. म्हणजेच इथं किती आलेलं आहे 500, राईट. म्हणजेच बघा आता ट्रीज प्लांटेड काय होणार आहे ऑन वन साईडचं फर्स्ट आपल्याला काय काढायचं आहे वन साईड. म्हणजेच काय 500 + 1 होणार आहे. का तर फर्स्ट 0 ह्याच्यावरती एक ट्री असणार आहे, राईट, 0 मीटरवरती. त्यामुळे हे +1 आपण केलेलं आहे. म्हणजेच काय 501 एका साईडचं झालं, पण आपल्याला दोन्ही साईडचं काढायचं आहे, राईट. म्हणजेच त्याला काय × 2 केलं की दोन्ही साईडचं येणार आहे. म्हणजेच काय होणार आहे ट्रीज प्लांटेड ऑन बोथ साइड इज इक्वल टू 501 × 2. म्हणजेच काय होणार आहे 1002 होणार आहे, राईट. म्हणजे आपला आन्सर काय आलेला आहे 1002 ट्रीज आहेत ह्या काय प्लांटेड केलेल्या आहेत, राईट. म्हणजे कसं लिहायचं 1002 ट्रीज वेअर प्लांटेड ऑन बोथ साइड्स ऑफ रोड. ओके. आता आपण क्वेश्चन नंबर 3 बघूया. क्वेश्चन नंबर 3. प्रज्ञा एक्सरसाइजेस रेग्युलरली बाय वॉकिंग along a circular path on a field. If she walks a distance of 3.825 km in 9 rounds of the path, how much does she walks in 1 round? आता इथं सांगितलेलं आहे प्रज्ञा आहे एक्सरसाइज करते रेग्युलरली आणि ती कशी वॉकिंग करते तर सर्क्युलर पाथमध्ये फील्डला अशी वॉकिंग करते आणि शी वॉक्स ए डिस्टन्स ऑफ 3.825 km. म्हणजे 9 राऊंड जर झाले तर त्याचं डिस्टन्स किती होणार आहे असं जर 9 राऊंड जर झाले तर त्याचं डिस्टन्स होणार आहे 3.825 km. आणि आपल्याला काय करायचं आहे तर 1 राऊंडचं डिस्टन्स काढायचं आहे. ओके. आता खूप सोपं आहे बघा. आपल्याला हे जर 1 राऊंडचं हे जर डिस्टन्स दिलं असतं आणि 9 राऊंडचं जर काढायला सांगितलं असतं तर आपण त्याचं काय मल्टिप्लिकेशन केलं असतं, राईट. पण आपल्याला इथं 9 राऊंडचं डिस्टन्स दिलेलं आहे आणि 1 राऊंडचं काढायचं आहे. म्हणजे आपल्याला इथं काय करायचं आहे डिव्हिजन करायचं आहे. ओके. फर्स्ट आपल्याला जे दिलेलं आहे ते ॲज इट इज काय आपण लिहून घेऊया. म्हणजेच काय बघा आता टोटल डिस्टन्स वॉक्ड बाय प्रज्ञा हे किती आहे 3.825 km. आता आपण समजा ह्याचं किलोमीटरचं मीटरमध्ये जर कन्वर्जन केलं तर काय होणार आहे 3000 + 825 म्हणजेच काय 3825 मीटर, राईट. आणि नंबर ऑफ राऊंड्स दिलेले आहेत आपल्याला किती 9. ओके. नंबर ऑफ राऊंड्स 9. ओके. आणि आपल्याला एका राऊंडचं काढायचं आहे. म्हणजेच बघा आता इन ईच राऊंड म्हणजे प्रत्येकी राऊंडचं काय होणार आहे प्रज्ञा वॉक्स इज इक्वल टू म्हणजे आपल्याला आता ह्याचं आणि ह्याचं डिव्हिजन करायचं आहे. म्हणजेच काय 3825 डिवायडेड बाय 9. ओके. 9 ना आपण काय डायरेक्ट ह्याचं डिवाइड करूया. म्हणजे किती होणार आहे बघा आता 9 1 9 9 4 36, राईट. 36 नंतर 2 राहणार आहे. नेक्स्टचा नंबर 2 आणि 9 2 18. ओके. आणि नंतर किती राहणार आहे 4 राहणार आहे आणि नेक्स्टचा नंबर 5 9 5 45. म्हणजेच किती राहिलं 425. आणि हे काय आता मीटरमध्ये येणार आहे का तर आपण ह्याचंही मीटरमध्ये कन्वर्जन केलं होतं, राईट. आता हेच जर आपल्याला म्हणजे किलोमीटरमध्ये करायचं असेल तर काय होणार आहे 0.425 किलोमीटर.
राईट. म्हणजे आपल्याला आन्सर काय येणार आहे, शी वॉक्स इन 1 राऊंड. प्रज्ञा वॉक्स इन 1 राऊंड. किती होणार आहे तर 0.425 किलोमीटर. ओके. आता क्वेश्चन नंबर 4 बघूया. क्वेश्चन नंबर 4. ए फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरर बॉट 0.25 क्विंटल ऑफ हिडा ए मेडिसिनल प्लांट फॉर 9,500 रुपीज. व्हॉट इज द कॉस्ट पर क्विंटल ऑफ हिडा. आता इथं सांगितलेलं आहे फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरर आहे, त्यांनी काही 0.25 क्विंटल हिडा आहे तो बॉट केलेला आहे. ओके, खरेदी केलेला आहे आणि 9,500 रुपीजला. आणि आपल्याला सांगायचं आहे कॉस्ट पर क्विंटल ऑफ हिडा, म्हणजे पर क्विंटल हिड्याची त्या कॉस्ट काय आहे, म्हणजे एका क्विंटलची कॉस्ट काय आहे ते आपल्याला काही सांगायचं आहे. ओके. आणि 1 क्विंटल इज इक्वल टू 100 kg. हे फक्त आपल्या इन्फॉर्मेशनसाठी, माहितीसाठी फक्त दिलेलं आहे. ओके. आता ह्याचा यूज काय आपल्याला आन्सरमध्ये होत नाही. आता फर्स्ट बघा आपल्याला काय सांगलेलं आहे, 0.25ला अमाऊंट किती पेड केलेला आहे तर 9,500 रुपीज. जे फर्स्ट गिवन दिलेलं आहे ते आपण लिहून घेऊया, त्यानुसार आपल्याला काय हे आन्सर सॉल्व्ह करायचं आहे. अमाऊंट पेड फॉर 0.25 क्विंटल ऑफ हिडा किती आहे तर 9,500 राईट, 9,500 रुपीज. ओके. आणि आपल्याला काय काढायचं आहे, कॉस्ट पर क्विंटल ऑफ हिडा. कॉस्ट पर क्विंटल ऑफ हिडा. राईट. म्हणजे काय होणार आहे, कॉस्ट डिवायडेड बाय, म्हणजे त्यांनी किती हिडा बॉट केलेला आहे ते होणार आहे. राईट. म्हणजेच बघा आता 9,500 डिवायडेड बाय काय होणार आहे 0.25. राईट. म्हणजेच कशा पद्धतीने आपण आता हे लिहू शकतो, 9,500 अपॉन 1 आणि डिवायडेड बाय आणि 0.25, म्हणजेच त्याच्याऐवजी आता आपण असं लिहू शकतो 25 अपॉन 100 लिहू शकतो. का तर पॉईंट नंतर 2 झिरो आहे तिथं, त्यामुळं आपण हा पॉईंट कट करून शिना खाली आपल्याला काय करायचे असतं, 1 नंतर 2 झिरो द्यायचे असतात. ओके. आणि नंतर आता बघा आपण काय करायचं आहे याचं, तर मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स करायचं आहे. म्हणजे डिव्हिजन आहे तिथं मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे आणि आपल्याला हे नंबर्स आहेत ते इन्व्हर्स करायचे. म्हणजे हे 100 आहे तो वरती नंबर जाणार आहे, 25 आहे तो खाली नंबर जाणार आहे. राईट. आता आपण बघा 25 ह्याला डायरेक्ट आपण डिवाइड करू शकतो. ओके. 25 1 ज 25, 25 3 ज 75 आणि 95 मधून 75 गेले म्हणजे 20 राहिले. राईट. आणि नेक्स्टचा नंबर 0 आणि 25 कितीचं होणार आहे तर 8चं होणार. 25 8चं 200 होणार आणि 25 झिरोचं 0. राईट. म्हणजे इथं किती येणार आहे 380 इंटू 100, म्हणजेच काय 380 आणि ह्याच्यावरचे हे 2 झिरो. ओके. म्हणजे कॉस्ट पर क्विंटल ऑफ हिडा किती आलेली आहे तर 38,000. म्हणजे आता आपण लास्टला हे काय आन्सर आता आपण लिहूया, द कॉस्ट ऑफ हिडा इज किती रुपीज 38,000 पर क्विंटल. ओके. तर स्टुडंट्स अशा पद्धतीनं बघा आपलं प्रॅक्टिस सेट 17 आहे ते शिकून फुल कंप्लीट झालं आहे. आणि असेच माझे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.